हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल। तर आपण हा सिल्क थ्रेडच्या पिकॉकची डिझाइन बघत होतो। आता हा जो पिसारा आहे मोराचा त्याचा मधला जो शेप आहे त्यामध्ये आपण सिल्क थ्रेडचं लोडिंग करून घेणार आहोत। साध्या सुईनेच करणार आहोत। याला मी 8 पदरी सिल्क थ्रेडचा दोरा घेतलेला आहे। हे बघा, पहिल्यांदा ही जी सेंटरची लाईन आहे तिथे थोडंसं खालून आपण वरच्या टोकाकडे हा एक स्टिच टाकणार आहोत। थोडासा गुंता झालेला आहे थ्रेडमध्ये, तर असं सुईने व्यवस्थित करून प्लेन करून घ्यायचा थ्रेड, म्हणजे प्रॉपर फिनिशिंग दिसेल। त्यानंतर जिथून आपण पहिला स्टिच टाकलेला आहे त्याच्या थोडंसं खालून वरच्या स्टिचच्या शेजारी आपण हा दुसरा स्टिच टाकून घेणार आहोत। सगळे स्टिच स्टार्ट करताना मधल्या लाईनवरून करायचे आहेत। दोन्ही स्टिच व्यवस्थित लाईनवर टाकायचे, म्हणजे वरचं फिनिशिंग व्यवस्थित येतं आणि आउटलाइन व्यवस्थित मेंटेन होतात दोन्हीही। अशा प्रकारे आपण साध्या सुईने वर्क करूनही भरपूर छान सिल्क थ्रेडचं वर्क करू शकतो आणि हे अगदी हेवी वर्क सारखा फिनिशिंग येतं याला। फक्त स्टिच टाकताना सिल्क थ्रेडचा कुठेही गुंता होऊन द्यायचा नाहीये, प्लेन स्टिच यायला हवाय सगळीकडे। तर हे पहा, अशा प्रकारे एक साइडचं लोडिंग आपलं कंप्लीट झालेलं आहे। आता दुसऱ्या साइडने लोडिंग करताना जो पहिला स्टिच होता त्याच्या खालून, म्हणजे दुसऱ्या स्टिचच्या शेजारून आपण स्टार्ट करणार आहोत आणि एका साइडला जे स्टिच टाकलेले आहे त्याच्या शेजारून आपण स्टिच
सगळे स्टिच स्टार्ट करणार आहोत। हे सेम वर्क तुम्ही आरीच्या निडलनेही करू शकता, पण ज्यांना आरीच्या निडलने सिल्क थ्रेडचं वर्क जमत नाही त्यांच्यासाठी हा अगदी सोपा, साधा आणि व्यवस्थित फिनिशिंग येणारा एक उपाय आहे। इथे दोरा संपलेला आहे माझा, तर आता इथे गाठ मारून मी परत दुसरा दोरा ओवून घेते। दोरा पकडताना व्यवस्थित पकडायचा, म्हणजे गुंता होणार नाही। गुंता झाला की वर्कचं फिनिशिंग खराब होतं। प्रॉपर प्लेन स्टिच यायला हवा आहे। हे पहा, अशा प्रकारे आपण पिसाऱ्यातलं लोडिंग कंप्लीट करून घेतलेलं आहे। पूर्ण स्पेस फिल करून घ्यायची आहे। असा हा आपला 3Dचा पिकॉक रेडी झालेला आहे। सॉरी, सिल्क थ्रेड वर्कचा पिकॉक रेडी आहे। असे छोटे छोटे आणि सोपे सोपे स्टिचेस वापरूनही तुम्ही खूप छान हेवी वर्क करू शकता। हे पिकॉक तुम्ही ब्रायडल वर्कसाठी यूज करू शकता, तर नक्की ट्राय करून बघा। ओके, आता याच्यामध्ये जी गॅप दिसते तिथे आपण शुगर बीडचं एक स्टिच टाकणार आहोत, त्यामुळे वर्कला फिनिशिंग येईल छान, आणि मध्ये जो गॅप दिसतोय तोही दिसणार नाही, तोही कव्हर होऊन जाईल आपल्या शुगर बीडच्या स्टिचमध्ये। शुगर बीडचा स्टिच टाकताना जरा हळू टाकायचा, कारण खालचा सिल्क थ्रेड त्यामध्ये अडकून येऊ शकतो। इथे गाठ मारून घेऊयात। यानंतर हा मोरांच्या पायांचा जो भाग आहे, जो ब्लँक दिसतोय, तिथेही आपण सेम लोडिंग करून घेणार आहोत प्लेन। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिथे पॅटर्नही टाकू शकता। पॅटर्न म्हणजे जो आपला पायपिंगचा थ्रेड असतो तो तिथे चिकटवून त्याच्यावरती लोडिंग टाकायचं, त्यामुळे थोडासा एम्बॉस येतो, म्हणजे थोडंसं फुगल्यासारखं दिसतं।
पण यामध्ये त्याची काही गरज नाही आहे, त्यामुळे मी प्लेनच लोडिंग करून घेते आहे. यासाठी ग्रीन सिल्क थ्रेड वापरलेला आहे, तो पण मी 8 पदरी घेतलेला आहे. आणि यामध्येही आपण पूर्ण प्लेन लोडिंग करून घेऊयात. लोडिंग करताना प्लेन करायचं आहे, म्हणजे कुठेही एकावरती एक टाका यायला नको आहे. तसेच 2 टाक्यांच्या मध्ये गॅपही दिसायला नको आहे. पूर्ण ती डिझाईन भरली पाहिजे स्टिचने. अशा प्रकारे हा एक पाय करून घेतलेला आहे. अगदी छोटीशी जागा राहिली तर तिथेही एक छोटासा स्टिच टाकायचा आहे, तो पण ब्लँक नाही ठेवायचा. तर हा मोराचा एक पाय कंप्लीट झालेला आहे. आता सेम आपण दुसरा पण करून घेऊयात. नेपाल लोडिंग नेहमी क्रॉस टाकायचं असतं, म्हणून मी वरतून पहिला क्रॉस स्टिच टाकून घेतला. त्यानंतर वरचा पोर्शन फिलअप करून घेऊयात आणि मग त्यानंतर राहिलेला खालचा पोर्शन. अशा प्रकारे हे दोन्ही पायांचं लोडिंग आपण करून घेत आहोत. अगदी छोटासा पॅच पण मी स्टिच करून घेतलेला आहे, त्यामुळे प्रॉपर वर्क कंप्लीट होतं. तर हा पिकॉक आपला तयार झालेला आहे. हे मधलं जे वर्क आहे ते मी क्लाससाठी ठेवलेलं आहे, स्टुडंट्सना शिकवण्यासाठी. त्यानंतर मोराच्या डोळ्यासाठी एक छोटासा व्हाईट पर्लचा स्टिच केलेला आहे. ओके, तर तुम्हाला हा पिकॉक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू, बाय बाय.